विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. गेल्या पाठामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि ब्रिटिश यांच्या संघर्षाबद्दल माहिती घेतली होती. या संघर्षाबद्दल माहिती घेत असताना सर्वात महत्त्वाचं मला सांगावंसं वाटतं ते हे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये किंवा कारकिर्दीमध्ये जो ब्रिटिशांबरोबर तीव्र संघर्ष झाला, त्या तीव्र संघर्षाची धार नंतरच्या कालखंडात कमी होत गेलेली त्या ठिकाणी दिसून येते. अगदी त्या ठिकाणी असं सुद्धा म्हणता येईल की नंतरच्या काळामध्ये म्हणजे पेशवाईच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांशी हातमिळवणी करण्याचं काम पेशव्यांनी केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे स्वार्थासाठी कुठंतरी तडजोडी करणं हा प्रकार त्या ठिकाणी घडल्याचं दिसून येतं. मग आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरचा जो कालखंड आहे तो छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील, त्याच्यानंतर महाराणी ताराबाई असतील. छत्रपती संभाजीराजांपासून ते महाराणी ताराबाईपर्यंतचा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये संपूर्णतः मोगल बादशाह औरंगजेबाशी लढा देण्यामध्ये मराठी सत्ता गुंतलेली होती असं म्हटलं तरी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही किंवा वावगं ठरणार नाही. म्हणजे या कालखंडामध्ये इतर सत्तांबरोबर संघर्षापेक्षा मराठी सत्तेचा महत्त्वाचा जो संघर्ष सुरू होता तो मोगली सत्तेबरोबर होता. आणि या मोगलांबरोबर असलेल्या सत्ता संघर्षाला इतिहासामध्ये मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या टायटलने म्हणा किंवा या नावानं ओळखलं जातं किंवा हा प्रकरण हा एक स्वतंत्र अध्याय त्या ठिकाणी मराठ्यांच्या इतिहासातला म्हणूनसुद्धा ओळखला जाईल. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा फक्त काही ठराविक लोकांपुरता नव्हता, त्या तळागाळापर्यंत पोहोचलेला होता हे त्या ठिकाणी दिसून येईल. त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये जोपर्यंत थोरला बाजीराव पेशवा होता त्या थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या कालखंडापर्यंतसुद्धा मराठ्यांनी ब्रिटिशांबरोबर संघर्ष केलेला दिसून येतो. नंतरच्या कालखंडामध्ये 1749ला शाहूचं निधन झाल्यानंतर संपूर्ण मराठ्यांची सत्ता पेशवाईकडे गेली. म्हणजे मराठ्यांच्या सत्तेचं केंद्र जे सातारा होतं ते साताऱ्याहून पुण्याला हललं आणि पेशव्यांच्या शनिवार वाड्यातून त्या ठिकाणी सत्तेची सूत्र सर्व हलू लागल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. मग छत्रपती शाहू नंतरच्या कालखंडामध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांचा पुत्र त्या ठिकाणी नानासाहेब पेशवा या नानासाहेब पेशव्यांनी स्वतःचं वर्चस्व अबाधित राखण्यासाठी किंवा स्वतःचं जे वर्चस्व आहे त्या वर्चस्वाला कुठेही धक्का लागू नये याकरिता ब्रिटिशांची मदत घेऊन मराठी सत्तेमधील जे मातब्बर सरदार होते त्या सरदारांचं पानिपत किंवा त्या सरदारांचा पराभव करण्याचं काम नानासाहेब पेशव्यांनी केलं होतं. याच्यामध्ये उल्लेख करायचा असेल तर नागपूरकर भोसल्यांचा, रघुजी भोसल्यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. हा नागपूरकर रघुजी भोसले आपल्या नाकापेक्षा जड होईल, नाकापेक्षा मोती जड होऊ नये असं जी म्हण आहे ती म्हणतात. त्या म्हणीप्रमाणे हा आपल्याला जड होईल मराठी सत्तेच्या राजकारणामध्ये, म्हणून याचा पराभव करण्याचं काम नानासाहेब पेशव्यांना इंग्रजांची मदत घेऊन केले. वास्तविक हा रघुजी भोसल्यानं बंगाल प्रांतामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली होती आणि बंगाल प्रांतामध्ये लक्ष घातल्यामुळे की काय ब्रिटिशांना तो अडचणीचा ठरू लागला होता. ब्रिटिशांनासुद्धा त्याचा काटा काढायचा होता किंवा ब्रिटिशांनासुद्धा त्याचा पराभव करायचा होता. परंतु त्याचा पराभव करण्यासाठी आपण असमर्थ आहोत असं कुणीतरी मराठ्यांची एखादी सरदार एखादी मातब्बर व्यक्ती भेटली पाहिजे, म्हणजे त्याच्या साह्याने आपण यांचा रघुजी भोसल्याचा पराभव करू शकू याची जाणीव ब्रिटिशांना होती. परंतु आयती संधी ब्रिटिशांकडे चालून आली आणि नानासाहेब पेशव्यांनी त्या ठिकाणी नानासाहेब पेशव्यांनीच त्या ठिकाणी ब्रिटिशांची मदत मागितल्यामुळे ब्रिटिशांचं फावलं असं म्हटलं तरी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. आणि याच ब्रिटिशांनी मग नागपूरकर रघुजी भोसल्यांचा नानासाहेब पेशव्यांच्या मदतीने पराभव केला. त्यानंतर मराठ्यांचा आरमार
तत्कालीन कालखंडामध्ये प्रबळ मानलं जात होतं. आणि या मराठी आरमाराचा घातसुद्धा नानासाहेब पेशव्यांनी ब्रिटिशांच्या मदतीने केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आता या दोन घटनांचा उल्लेख यासाठी केला की या दोन घटनांमुळे मराठ्यांच्या राजकारणामध्ये किंवा मराठ्यांच्या जे राज्यकारभार होता त्या राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याचं कारण किंवा हस्तक्षेप करण्याची संधी ब्रिटिशांना त्या ठिकाणी मिळालेली दिसून येते. नानासाहेब पेशव्यांचं पानिपतच्या युद्धानंतर 14 जानेवारी 1761 रोजी जे इतिहासातील तिसरं प्रसिद्ध असं पानिपतचं युद्ध झालं. या पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांच्या स्वतःच्या स्वार्थी राजकारणामुळेच मराठ्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांचे पेशवे त्या ठिकाणी नानासाहेब पेशवे यांचं निधन झालं. या नानासाहेब पेशव्यांच्या निधनानंतर नानासाहेब पेशव्यांचा द्वितीय पुत्र, कारण की ज्येष्ठ पुत्र जो विश्वासराव होता तो विश्वासराव पानिपतच्या युद्धामध्ये मारला गेला होता किंवा पानिपतच्या युद्धामध्ये त्याचं निधन झालं होतं असंच त्या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यानंतर या विश्वासरावाच्या निधनामुळे की काय माधवराव पेशव्यांना ती संधी त्या ठिकाणी मिळाली आणि माधवराव पेशवे हे त्या ठिकाणी मराठ्यांचे पेशवे त्या ठिकाणी झाले. परंतु यावेळेस वास्तविक नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव पेशवा उर्फ राघोबा दादा यालासुद्धा पेशवेपदाची हाव होती किंवा त्यालासुद्धा पेशवे होण्याची त्या ठिकाणी पेशवे होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती किंवा त्याला पेशवेपद हवं होतं. परंतु ते पेशवेपद न मिळाल्यामुळे सत्ताप्राप्तीसाठी म्हणजे येथे परत एकदा स्वार्थ सत्ताप्राप्तीसाठी या रघुनाथरावानं राघोबादादानं आपल्या पुतण्याला वेळोवेळी त्या ठिकाणी विरोध करण्याचं कार्य केलं किंवा विरोध केला. आणि पुतण्याला वेळोवेळी विरोध करून त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय पुतण्याला विरोध तर केलाच केला, पण त्याच्याही पलीकडे सर्वात महत्त्वाचं हे की या पुतण्याला विरोध करत असताना स्वतःचं स्वार्थ जपण्याचं काम या रघुनाथराव उर्फ राघोबादादा पेशव्यांना केलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर आणखी सर्वात महत्त्वाचं या राघोबादादांना स्वतःचं स्वार्थ साधण्यासाठी ब्रिटिशांची मदत घेतली. स्वार्थ साधण्यासाठी ब्रिटिशांची मदत घेतल्यानंतर इंग्रजांचा जो वकील होता तो इंग्रजांचा वकील पुण्यामध्ये आला आणि पुण्याच्या दरबारात आल्यानंतर त्या ठिकाणी 1765 मध्ये इंग्रजांनी त्या ठिकाणी आयतच त्या ठिकाणी मराठ्यांच्या राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याची संधी मिळाल्यानंतर इसवी सन 1765 साली ब्रिटिशांनी मालवणचा किल्ला त्या ठिकाणी जिंकून घेतला आणि मालवणचा किल्ला जिंकून घेतल्यानंतर स्वतःचं बस्तान दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये बसवण्याचा प्रयत्न ब्रिटिशांकडून चालू असलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. आता हे स्पष्ट करत असताना मला एक सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी सांगावं लागतं की ब्रिटिशांना मराठ्यांच्या राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याचं मराठ्यांच्या राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याची संधी ही त्या ठिकाणी मराठ्यांनीच दिल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं किंवा मराठ्यांच्या कारभारामध्ये प्रवेश करण्याची संधी त्या ठिकाणी जी नानासाहेब पेशव्यांनी दिली. आणि नानासाहेब पेशव्यांनी ही संधी दिल्यानंतर ज्या रघुनाथरावाला पेशवेपदाचा लोभ होता त्या पेशवेपदाचा लोभ असलेल्या रघुनाथरावाने स्वतःहून ब्रिटिशांशी हातमिळवणी केली आणि इंग्रजांना आयती संधी त्या ठिकाणी चालून आली. आयती संधी चालून आल्यानंतर इसवी सन 1765 जेव्हा त्या ठिकाणी थोरले माधवराव पेशवे होते त्या थोरल्या माधवराव पेशव्यांच्या कालखंडामध्येच त्या ठिकाणी मालवणचा किल्ला जिंकून घेण्याचं काम या ब्रिटिशांनी केल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर थोरल्या माधवराव पेशव्यांचं निधन हे सुद्धा दुर्धर आजाराने निधन झालं असं त्या दुर्धर आजाराने निधन झालं. निधनानंतर खऱ्या अर्थाने मराठेशाही पंगू झाली किंवा अपंग झाली म्हणजे अगदी जेवढं पानिपतच्या युद्धाने मराठ्यांचा इतिहासकार आहे ग्रँड डफ नावाचा तो म्हणतो की मराठ्यांचं जेवढं पानिपतच्या युद्धाने नुकसान झालं नाही त्याच्यापेक्षा कित्येक पटीने थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूमुळे त्या ठिकाणी मराठ्यांचे सत्तेचं निधन झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं.
आता राघोबा दादाला असं वाटत होतं की माधवरावाच्या निधनानंतर आपल्याला पेशवेपद मिळेल, परंतु तशा प्रकारे घटना घडू शकली नाही. माधवरावाच्या निधनानंतर माधवरावाचा धाकटा बंधू नारायणराव पेशवे याला त्या ठिकाणी पेशवेपदाची सूत्र किंवा पेशवेपदावर बसवण्यात आलं. नारायणराव पेशवे तसा कर्तबगार नव्हता किंवा कार्यक्षम पण नव्हता, भित्रट स्वभावाचा होता. भित्रट स्वभावाचा असला तरी त्या ठिकाणी मराठी सत्तेने राघोबादादापेक्षा हा बरा म्हणून त्या ठिकाणी मराठ्यांचे जे सरदार होते त्यांनी त्या ठिकाणी नारायणराव पेशव्यांना सत्तेवर किंवा पेशवेपदावर बसवलं. आणि नारायणराव ज्यावेळेस पेशवे होते तेव्हा ब्रिटिशांनी ठाणे असेल, वसई असेल, विजयदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, ही मराठ्यांचे जे प्रदेश होते ते प्रदेश जिंकून घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे जिंकून घेत असताना ज्या उत्तरेमध्ये मराठ्यांनी स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं होतं ते दिल्ली आणि बंगालसुद्धा त्या ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न केला होता. बंगालमध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे 1757ची प्लासीची लढाई असेल. या प्लासीच्या लढाईनं ब्रिटिशांनी राजकीय सत्तेचा पाया रोवला. म्हणजे असं म्हणता येईल की हे स्थानिक लोकांमध्ये जी फुटीरता होती, ऐक्य नव्हतं, यांच्यामध्ये ऐक्य नसल्यामुळे की काय ब्रिटिशांना आयती संधी किंवा ब्रिटिशांचं फावलं आणि ब्रिटिशांनी स्वतःच राजकीय सत्तेचा पाया रोवण्याचं काम त्या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर आणखी एक सर्वात महत्त्वाचं, उत्तरेला दिल्लीच्या राजकारणामध्ये जो बादशाह होता, मोगल बादशाह, तो शिंदे आणि होळकरांच्या त्या ठिकाणी प्रभावाखाली होता असं म्हटलं तरी त्या ठिकाणी चुकीच ठरणार नाही, किंवा तो त्यांच्या प्रभावाखाली होता. अगदी उल्लेख करायचा असेल तर शिंदे घराण्यातील महाजी शिंद्यांचा उल्लेख करावा लागेल. महाजी शिंद्यांना जे पानिपतवर मराठ्यांचं वैभव गेलं होतं ते वैभव परत मिळवून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. पण सध्या मी एवढंच सांगेल की या ठिकाणी नारायणराव पेशव्यांच्या कालखंडामध्ये मराठी सत्तेचे जे प्रदेश होते ते जिंकून घेण्याचा ब्रिटिशांनी प्रयत्न केला होता. आणि ब्रिटिशांनी हे प्रयत्न करत असताना दिल्ली आणि बंगाल हे सुद्धा प्रदेश जिंकून घेण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी केले होते. आणि याच्यातूनच ब्रिटिश आणि मराठे यांचा संघर्ष झाला आणि याच्यातूनच ब्रिटिश आणि मराठा यांचं पहिलं युद्ध झालं. पहिलं युद्ध होत असताना सर्वात महत्त्वाचं काय, ब्रिटिशांनी साष्टी बेट ते कोकणचा जो प्रदेश आहे तो संपूर्ण प्रदेश जिंकण्याची तयारी त्या ठिकाणी केली होती. आणि हे जिंकण्याची तयारी करत असताना ब्रिटिशांच्या आश्रयाला रघुनाथराव उर्फ राघोबादादा होता. या राघोबादादाला त्या ठिकाणी ब्रिटिशांनी काय केलं, त्याच्या वर्चस्वाखाली ही लढाई जिंकण्याचं किंवा त्याच्या नेतृत्वाखाली ही लढाई जिंकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. आणि हे करत असताना या रघुनाथरावाला घेऊन इंग्रजांचा प्रतिनिधी पुण्याला आल्यानंतर त्या ठिकाणी मगा सांगितल्याप्रमाणे मालवणचा किल्ला तर जिंकून घेतला, पण त्याच्यानंतर पुण्याजवळ वडगाव येथे जे इंग्रज मराठा पहिलं युद्ध झालं, या इंग्रज मराठा पहिल्या युद्धामध्ये त्या ठिकाणी ब्रिटिशांचा पराभव झाला. आणि झालेल्या पराभवामुळे ब्रिटिशांना मराठ्यांबरोबर तह करावा लागला. या तहाला त्या ठिकाणी इतिहासामध्ये त्या ठिकाणी वडगावचा तह म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जातं. हा वडगावचा जो तह आहे तो वडगावचा तह ब्रिटिश प्रतिनिधी आणि मराठे यांच्यामध्ये झाला होता. पण येथे एक सर्वात महत्त्वाचं सांगावं लागेल, हा जो तह झाला होता या तहानुसार त्या ठिकाणी ब्रिटिशांना काही अटी मराठ्यांच्या मान्य कराव्या लागलेल्या दिसून येतात. त्याच्यानंतर एक व्यापाराच्या दृष्टिकोनातून मग सांगितल्याप्रमाणे साष्टी बेट ते कोकणचा प्रदेश हा महत्त्वाचा होता व्यापाराच्या दृष्टिकोनातून. आणि त्याच्यामुळे ब्रिटिशांना वाटत होतं की हा प्रदेश आपल्या ताब्यात आला पाहिजे. ब्रिटिशांना काय वाटत होतं, हा प्रदेश आपल्या ताब्यात आला पाहिजे. आणि म्हणूनच ते धोरण समोर ठेवून किंवा त्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांच्या त्या ठिकाणी हालचाली सुरू होत्या असं म्हटलं तरी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. त्याच्यानंतर आणखी एक सर्वात महत्त्वाचा वडगावचा तह तर सांगितलं. या वडगावच्या तहानंतर नाना फडणवीस हा पेशव्यांचा कारभारी आहे. अतिशय मुत्सद्दीपणामध्ये तरबेज असलेली व्यक्ती मराठ्यांच्या कारभारातील. अगदी असं म्हटलं जातं
मराठ्यांच्या नंतरच्या काळामध्ये म्हणजे थोरल्या माधवराव पेशव्यांच्या कालखंडानंतर जर मुत्सद्दीपणा दाखवला असेल तर नाना फडणवीसांनी आणि पराक्रम दाखवण्याचं कार्य केलं असेल तर महादजी शिंदे. या दोघांमुळे मराठेशाही तरली असं म्हणता येईल किंवा मराठेशाहीचं जू जे होतं ह्या दोघांच्या मानेवर होतं असं म्हटलं तरी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. मग या नाना फडणवीसांनी काय केलं होतं तर या नाना फडणवीसानं ब्रिटिशांविरुद्ध चतुर्संघ स्थापन केला होता. आता या चतुर्संघामध्ये कोण होता? नागपूरचा रघोजी भोसले होता, त्याच्यानंतर हैदराबादचा निजाम होता, त्याच्यानंतर म्हैसूर येथील हैदर अली होता आणि मराठे, अशा 14 जणांचा हा चतुर्संघ त्या ठिकाणी स्थापन झाला होता. आणि हा चतुर्संघ स्थापन झाल्यानंतर या चतुर्संघाची धडकी ब्रिटिशांना बसली होती किंवा या चतुर्संघाची भीती ब्रिटिशांच्या मनात होती. म्हणूनच की काय ब्रिटिशांनी या चतुर्संघाला फोडण्याचा प्रयत्न केला आणि या चतुर्संघाला फोडत असताना त्या ठिकाणी ब्रिटिशांनी या चतुर्संघातून निजामाला फोडलं. ब्रिटिशांनी काय या चतुर्संघातून निजामाला फोडलं. आता निजामाला वास्तविक मराठ्यांची भीती असेल किंवा मराठ्यांची भीती दाखवून ते तुझं राज्य हडप करतील अशा पद्धतीची भीती दाखवून त्या ठिकाणी ब्रिटिशांनी या चतुर्संघातून त्या ठिकाणी फोडलं होतं. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये इसवी सन 1795 साली खर्ड्यामध्ये सवाई माधवराव पेशवा आणि निजाम यांच्यामध्ये ही जी लढाई झाली, आता हा शेवटचा मराठी सत्तेचा शेवटचा विजय म्हणता येईल. मराठी सत्तेचा काय हा शेवटचा विजय म्हणता येईल. या खर्ड्याच्या लढाईमध्ये निजामाचं पानिपत मराठ्यांनी केलं किंवा निजामाला पाणी पाजण्याचं काम मराठ्यांनी केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं किंवा मराठ्यांनी निजामाचा पराभव केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आता ब्रिटिशांचं एकच धोरण होतं. ब्रिटिशांचं धोरण कोणतं होतं तर संपूर्ण भारतामध्ये स्वतःचा एकछत्री अंमल निर्माण करणे किंवा स्वतःची एकछत्री सत्ता स्थापन करणे हा त्या ठिकाणी महत्त्वाचा उद्देश त्या ठिकाणी होता. आणि महत्त्वाचा उद्देश असल्यामुळे की काय त्या ठिकाणी या उद्देशापोटी मराठ्यांचा पराभव केल्याशिवाय मराठ्या सत्तेचा पूर्ण पराभव केल्याशिवाय आपल्या संपूर्ण भारतामध्ये सत्ता स्थापन होणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली होती. म्हणूनच की काय ब्रिटिशांनी मराठी राज्यकारभारामध्ये त्यांचा जो हस्तक्षेप होता तो हस्तक्षेप वाढवण्यास सुरुवात केली किंवा मराठी सरदार होते मातब्बर सरदार त्यांना फोडण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली होती. असं मगा सांगितल्याप्रमाणे मुत्सद्दीपणा लयाला गेला नाना फडणवीसाच्या मृत्यूनंतर. आता नाना फडणवीसाचा मृत्यू ज्या नाना फडणवीसानं मराठ्यांची सत्ता लयाला चालली होती ती सत्ता वाचवण्याचं काम नाना फडणवीसानं केलं होतं. परंतु सवाई माधवराव पेशव्याच्या नंतर त्या ठिकाणी पेशवेपदाची सूत्र रघुनाथराव उर्फ राघवदादाचा पुत्र बाजीराव दुसरा याच्याकडे त्या ठिकाणी सत्तेची सूत्र आली. अतिशय नादान पेशवा, अतिशय काय नादान पेशवा या शब्दामध्ये या दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा उल्लेख करता येईल. या दुसऱ्या बाजीराव पेशव्यामुळेच मराठेशाहीचा अस्त झाला असं म्हटलं तरी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. मग या नानाच्या मृत्यूनंतर किंवा नाना फडणवीसाच्या मृत्यूनंतर दुसरा बाजीराव पेशवा आणि होळकर घराण्यातील यशवंतराव होळकर जे होते त्या होळकरांमध्ये आणि दुसऱ्या बाजीराव पेशवामध्ये त्या ठिकाणी वितुष्ट त्या ठिकाणी निर्माण झालं होतं. आणि वितुष्ट निर्माण झाल्यानंतर हे दोघेही त्या ठिकाणी वसईच्या इंग्रजांच्या आश्रयाला गेले होते. आता वसईच्या इंग्रजांच्या आश्रयाला आधी बाजीराव गेला होता. स्वतः पेशवा जर आपल्या छावणीत आपल्या वखारीमध्ये चालून येतोय याचा आनंद ब्रिटिशांना गगनात मावेनासा झाला होता किंवा तो आनंद त्यांना मोठा आनंद झाला होता. आणि म्हणूनच की काय इंग्रजांच्या आश्रयाला गेलेला बाजीराव आणि ब्रिटिश यांच्यामध्ये वसईचा तह झाला इसवी सन 1802. या वसईच्या तहाने असं म्हटलं जातं मराठेशाहीच्या अस्ताला सुरुवात झाली. या वसईच्या तहामुळे काय मराठेशाहीच्या अस्ताला सुरुवात झाली. आणि हा जो वसईचा तह दुसरा बाजीराव पेशवा आणि ब्रिटिश यांच्यामध्ये झाला होता या तह शिंदे आणि होळकर यांना अमान्य होता. यांना काय अमान्य होता. म्हणूनच की काय ब्रिटिशांनी शिंदे आणि होळकरांचे जे सैन्य होतं त्यांच्याशी लढाई केली. इसवी सन 1803 या झालेल्या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला
आणि मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर आरती मराठेशाही त्या ठिकाणी अस्ताकडे झुकली असं म्हटलं तरी त्या ठिकाणी चुकणार नाही. त्याच्यानंतर 1817 साली मराठा इंग्रज तिसरं युद्ध झालं आणि या मराठा इंग्रज तिसऱ्या युद्धामध्ये त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा उल्लेख करावा लागेल मला की या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठ्यांचा पराभव होऊन मराठेशाहीचा अस्त झाला. आता मराठेशाहीचा अस्त जरी त्या ठिकाणी झाला असला तरी मला एक सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी उल्लेख करावा लागतो आहे की मराठेशाहीचा अस्त जरी झाला असला तरी जी मराठी सत्ता एकेकाळी लोकांच्या मनामध्ये, शत्रूच्या मनामध्ये, विरोधकांच्या मनामध्ये धडकी भरवण्याचं काम करत होतं, त्या मराठी सत्तेचा शेवट जो होता तो शेवट फार अतिशय वाईट पद्धतीने असंच म्हणावं लागेल. मगा सांगितल्याप्रमाणे वसईचा तर शिंदे होळकरांना तर अमान्यच होता. म्हणून या शिंदे विरुद्ध त्या ठिकाणी ब्रिटिशांनी लढायची आखणी किंवा त्या ठिकाणी युद्धाची आखणी केली होती. युद्धाच्या आखणीमध्ये त्या ठिकाणी शिंदे होळकरांना सुद्धा त्या ठिकाणी ब्रिटिशांचा तह मान्य करावा लागला. त्यांचा पराभव झाल्यामुळे त्यांनासुद्धा तह अमान्य करावा लागला. त्याच्यानंतर 1817 साली परत सांगितल्याप्रमाणे, उल्लेख केल्याप्रमाणे परत सांगतो आहे, मग 1817 साली इंग्रज मराठा तिसरं युद्ध झालं. या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठ्यांचा पराभव होऊन मराठेशाहीचा अस्त किंवा मराठी सत्ता इसवी सन 1818मध्ये संपुष्टात आली. म्हणजे शनिवार वाड्यावर जो चरीपटका मानाने, केशरी चरीपटका मानाने डौलत होता, तो जरी पटकाचा झेंडा उतरून त्या ठिकाणी युनियन जॅक, ब्रिटिशांचा जो युनियन जॅक होता तो ब्रिटिशांचा युनियन जॅकसुद्धा मराठी माणसाच्याच हाताने त्या ठिकाणी तो फडकवला असं म्हणता येईल. अशा प्रकारे दक्षिण भारतातील एक मातब्बर सत्ता, ज्या सत्तेची धडकी विरोधकांच्या मनामध्ये होती, ती या सत्ता स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर जिने उत्तरेमध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं, आटकेपार झेंडे फडकवले, त्या सत्तेचा शेवट अशा पद्धतीने झाला. इंग्रजांनी दुसरा बाजीराव पेशवा जो होता त्याला वार्षिक तनखा कबूल करून किंवा वार्षिक तनखा देऊन कानपूरजवळील विठूर येथे त्याची रवानगी केली आणि विठूर येथे रवानगी केल्यानंतर नंतरच्या काळामध्ये पुन्हा काही मराठेशाहीला उभारी येऊ शकली नाही आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे 19व्या शतकाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आणि 20व्या शतकाचा पूर्वार्ध या कालखंडामध्ये भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य त्या ठिकाणी होतं. अशा प्रकारे मराठी आणि ब्रिटिश संघर्षाचा शेवट हा ब्रिटिशांच्या बाजूने म्हणजे ब्रिटिशांना विजयप्राप्ती दिल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आजच्या तासाला इतकंच. नंतरचं जे पुढचा भाग आहे सिद्धी आणि मराठे आणि अफगाण आणि मराठे, हा भाग नंतरच्या तासाला आपण त्या ठिकाणी पाहूया. हा जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सर्वजण लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सर्वात हे लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर करा, पण कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुमच्या कमेंट किंवा तुमचा अभिप्राय त्या ठिकाणी टाकायला विसरू नका. आजच्या तासाला एवढंच. सगळ्यांसाठी चांगला दिवस जावो हीच शुभेच्छा.